आता नेक्स्ट ऑप्शन आपल्याला बघायचं आहे चाम्फर आणि फिलेट. कशामध्ये भेटणार? मॉडिफाय मध्ये. ठीक आहे, चाम्फर आणि फिलेट. ओके, तर बघा एफ टाईप केला तर फिलेट ऑप्शन येणार, पण चाम्फर साठी काय करावं लागेल? सी येतो, एच येतोय का? ए कळला? चाम्फर साठी काय टाईप करावं लागणार? CHA. फाईन. आता आपल्याला काय करायचंय बघा, जिथे पण कॉर्नर किंवा एज ट्रीटमेंट असते, कॉर्नर किंवा एज अशा ठिकाणी काय यूज करायचंय? फिलेट किंवा चाम्फर. जसं टेबलचा कॉर्नर आहे, डोअरचा कॉर्नर आहे, काही असो, किंवा मशीनचा कुठला टेबल कॉर्नर आहे, जर शार्प एजेस असेल तर काय होणार आहे? ऍक्सिडेंट होण्याचे चान्सेस जास्त आहे, म्हणजे इंजुरी. मग त्यापासून सेव्ह व्हायचं असेल तर आपण काय करतो? त्याला राऊंड करून टाकतो, शार्प नाही ठेवत. मग आता आपण एक ऑब्जेक्ट ड्रॉ करू. ठीक आहे, आता मी 50x50चा एक झिगझॅग ऑब्जेक्ट बनवतो. आता एक 4 स्टेप बनवू आपण, याला कॉपी पेस्ट करू. ठीक आहे, आता जो सेकंड जो आहे, सेकंड आणि फोर्थ, सॉरी, आता आपलं जॉईन कमांड झालं होतं मागे. जॉईन कमांड घ्यायची, ऑब्जेक्ट सिलेक्ट करायचं. काय होणार आहे? ही लाईन आहे आणि ही पॉलीलाईन आहे. म्हणजे ऑब्जेक्टला जर का पॉलीलाईन मध्ये कन्वर्ट करायचं तर काय करायचं? जॉईन कमांडने सिलेक्शन करायचं. झालं. आता इथे आपण पहिला टाईप बघू, एफ एंटर. बघा इथे तुम्ही आता करंट सेटिंग बघणार तर काय आहे? मोड ट्रिमिंग आहे आणि रेडियस काय? 0. म्हणजे मी काही सिलेक्ट केलं तर येणार आहे का काय? मग एफ एंटर. तर बघा आपण ऑब्जेक्ट सिलेक्ट नाही करू शकत. ही कमांड अशी आहे की यामध्ये आधी सेटिंग करायची, मग कमांड यूज करायची. आणि बाकीच्या जेवढ्या कमांड आहेत त्यामध्ये काय करतो आपण? व्हॅल्यू टाकतो, बरोबर आहे, सिलेक्शन करतो, व्हॅल्यू टाकतो. यामध्ये उलट आहे, यामध्ये आपल्याला ऑप्शन ऍक्टिव्हेट करावा लागतो. जसं आता सगळा मॅटर फिलेट मध्ये कशावर डिपेंड करते? रेडियसवर. मग रेडियसवर क्लिक करायचं. आता बघा इथे एक माहित पाहिजे, आता ही एक एज जी ती मी 50ची बनवली, जर 50 पेक्षा एक्स्ट्रा गेलं तर काय ड्रॉ होणार आहे का? ते आपल्याला चेक करायचं. सध्या मी रेडियस देतो 20. आता बघा वापस ऑप्शन्स आले, तर इथे आपण काय करू? फर्स्ट आणि सेकंड आला, याला बोलायचं ट्रिम मोड. अगेन एंटर करायचं. आता ट्रिम मोड जो आहे त्याच्यामध्ये ट्रिम आणि नो ट्रिम दोन ऑप्शन आहेत. कुठला ऍक्टिव्हेट आहे? ट्रिम. बाजूला ब्रॅकेट मध्ये दिसेल तुम्हाला. आता मी नो ट्रिम ऑन करतो. ठीक आहे, आता जसं तुम्ही फर्स्ट आणि सेकंड सिलेक्ट करणार तर काय होणार आहे? कॉर्नर ट्रिम करणार आहे का तो? अगेन एंटर. आता समजा इथे काय होतं की सिंगल क्लिक मध्येच कमांड ऑफ होते, पण मला मल्टिपल क्लिक हवे असतील तर मग काय करायचं? जी सेटिंग आहे ती सेटिंग करा, मल्टिपल क्लिक घ्या. ठीक आहे, कमांड ऑफ होणार आहे का? नाही होणार. ठीक आहे, नंतर राईट क्लिक करून एंटर केलं तरीही चालेल. बट जर समजा आता मल्टिपल कॉर्नर्स आहेत आणि मला प्रत्येक कॉर्नरला फिलेट द्यायचं आहे, सो एफ एंटर. बघा रेडियस टाकलाय आपण, ट्रिमिंगला मी काय करतो? ट्रिम ऑन करतो. आता पॉलीलाईन ऑप्शनवर जायचं फक्त. इथे काही फक्त ऑब्जेक्ट तुम्ही सिलेक्ट केला का सगळ्या कॉर्नर्सला काय करणार? तो फिलेट देणार. बट आता याला मी अजून एक कॉपी करतो. काय होणार आहे? एफ एंटर, पॉलीलाईन, पण ट्रिम आधी आपण ऑन करू, मग पॉलीलाईन घेऊ. आला. नेक्स्ट केस मध्ये आता आपण काय करतो की रेडियस जो आहे तो मी टाकतो 30. ट्रिम ऑन आहे, पॉलीलाईन कमांड घ्यायची आणि क्लिक करायचं. काय होतंय बघा, एकच रेडियस येतोय, दुसरा येतोय का? अगेन ट्रिम मोड मध्ये मी नो ट्रिम ऑन करतो आणि पॉलीलाईन घेतो. आले सगळे? काय होतंय बघा, हा वर गेला आणि हा पुढे खाली आला. याला रेफरन्स अवेलेबल आहे म्हणून. बट सपोज जो फर्स्ट मेथड होती लाईन मध्ये, एफ एंटर, आता इथे पॉलीलाईन कमांड चालणार आहे का? नाही. मग इथे मी काय करतो? ट्रिम ऑन करतो, रेडियस 30 ठेवतो, कारण की एक लाईन आपली कितीची आहे? 50ची आहे. 30 30 काय होणार आहे? 60.
म्हणजे जर लाईन जर ट्रिम झाली तर सेकंड आर्क ड्रॉ होणार आहे का? नाही ना. मग आपण काय करू आता, मल्टिपल ऑन करू. बघा पहिला दुसरा आला, पहिला आणि दुसरा याला ऍडजस्ट झाले, ट्रिम ऑन आहे म्हणून 1 2 होत आहे का? काय होते ना, कळलं? क्लिअर? तर हे या कमांडचं लिमिट आहे. नेक्स्ट जो आहे तो बघू आपण चाम्फर. आता चाम्फर मध्ये काय, किती लोकांनी मिलिंग मशीन बघितले कार्पेंट्री मध्ये? बघितले तुम्ही लोकांनी मिलिंग मशीन? अरे एक्सॉ कटर कसा असतो, ग्राइंडर, तसंच तुमची ती मिलिंग असते. म्हणजे तो कटर आहे ना, आपण काय करतो, उडणला कुठल्या अँगल मध्ये कापायचं आहे त्या अँगल मधनं कापतात. नाही तर मग टाइल्स वगैरे कटिंग मशीन बघितले, मग तीच आहे. आता तिथे कसं आहे, समजा तुम्हाला एखादा टाइलचा कॉर्नर उडवायचा आहे, मग तिथे 2 ऑप्शन असतात. तो काय करणार, कॉर्नर पासून मोजणार 2 पॉइंट आणि मग दोन्ही पॉइंटला कनेक्ट करणार आणि ट्रिम करतो. सेकंड मेथड काय की, जर समजा आता हे कधी करतो आपण पॉइंट मार्किंग, जेव्हा मशीन जी आहे ती मोबाईल आहे, पण आता समजा हेवी मशीन आहे, तिचा टेबल आहे, तिचा ब्लेड फिक्स आहे, अशा याच्यामध्ये जर मला अँगल मध्ये कट मारायचं आहे तर मग आपण काय करतो, एक तर ब्लेडचा अँगल चेंज करतो किंवा ऑब्जेक्ट ज्या रेफरन्सला लावलाय त्याचा अँगल चेंज करतो आणि मग स्लाइड करतो. बरोबर आहे? म्हणजे तिथे कुठला येणार आहे अँगल. मग सेम मेथड आता आपल्याला इथे डिसाइड करायची आहे की जे डायमेन्शन मी देणार आहे, साईड मध्ये मोबाईल मशीन आहे, बरोबर आहे, तर त्याला अँगल लावायसाठी रेफरन्सच नाही भेटत आणि तुम्ही डायमेन्शन मध्ये अँगल टाकला तर तो चुकवणार 100%. पण जर समजा साईड मध्ये मार्किंग करून मग लाईन ड्रॉ करू शकतो आपण, जर ही मेथड ओके तर तुमचं ड्रॉइंग मध्ये पण काय आलं पाहिजे, सेम मेथड. कळलं? म्हणजे एक्झिक्युशन ज्या मेथडनी होणार आहे ना, तीच मेथड ऑफ चाम्फर यूज करायची, CHA. आता इथे बघा करंट सेटिंग आहे डिस्टन्स 1 0, डिस्टन्स 2 0. आता यामध्ये तुम्ही बघणार अंडू ऑप्शन होता, पॉलीलाईन होता, फिलेट मध्ये ट्रिम होता, मल्टिपल पण होता, पण तिथे रेडियस होता. त्या रेडियसच्या ऐवजी इथे काय डिस्टन्स आणि अँगल आहे आणि एक एक्स्ट्रा ऑप्शन आहे मेथड. सो मेथड कशासाठी आलंय की इथे 2 आहेत ना, डिस्टन्स आणि अँगल. आता मला एका वेळी मी एकच मेथड यूज करू शकतो, जर चेंज करायची राहिली तर मेथड मधनं चेंज करायची. बट या कमांडचं लिमिट काय, जोपर्यंत फाईल ओपन आहे तोपर्यंत याची हिस्ट्री राहणार. ज्या स्टेजला तुम्ही फाईल क्लोज केली आणि वापस ओपन केली तर डिस्टन्स 1 डिस्टन्स 2 वापस किती होणार, 0. कळलं? सो लेट स्टार्ट विथ डिस्टन्स. जर समजा आपल्याला आता पॉइंट्स माहिती असतील तर आता बघा ही एक एज जी आहे ती 50 ची आणि सेकंड एज पण 50 ची आहे. मग इथे आपण काय करू, चाम्फर टाकू. समजा कॉर्नर पासून पहिलं डिस्टन्स आहे 20. आता तो विचारणार सेकंड चाम्फर डिस्टन्स, मी देतो 25. बघा ज्याला फर्स्ट सिलेक्ट करणार त्याला जाणार आहे 20, ज्याला सेकंड सिलेक्ट करणार त्याला 25. अगेन एंटर. ठीक आहे. आता इथे आपण काय करू, मी व्हर्टिकलला फर्स्ट सिलेक्ट करतो, हॉरिझॉन्टलला सेकंड सिलेक्ट करतो. आता डायमेन्शन मध्ये जाऊ आपण, मी लिनियरनी मोजतो, फर्स्ट क्लिक सेकंड क्लिक. बघा हॉरिझॉन्टल लेंथ फर्स्ट 20, सेकंडला 25. आता इथे आपण काय केलेलं, व्हर्टिकलला पहिलं सिलेक्ट केलेलं 20 आणि सेकंड किती आहे 25. कळलं? CHA. नेक्स्ट मेथड इज अँगल. समजा इथे माझ्याकडे एकच डिस्टन्स आहे आणि त्या डिस्टन्स वरनं कटिंग करायची. तर पहिलं डिस्टन्स आहे समजा 20 आणि सेकंड तो विचारणार अँगल, 45 टाकला तर सेमच येईल, आपण टाकू 60. आता बघा जसं तुम्ही फर्स्ट सिलेक्ट करणार तर 20 पॉइंट वरती तो मार्किंग करेल आणि सेकंडला काय करणार 60 डिग्रीच्या हिशोबाने कट करणार. चेक कसं करायचं, लिनियर फर्स्ट जे आहे किती आहे, डायमेन्शन मध्ये जाऊन अँग्युलर मध्ये जायचं, पहिला आणि दुसरा किती आहे, कळलं?
तर हे दोन्ही मेथड आहेत, पण डिपेंड करतं की साईट वरती कुठली कन्व्हिनियन्स आहे. ठीक आहे. नेक्स्ट CHA एंटर. आता बघा दोन्ही मेथड आहेत. सगळ्यात लास्ट आपण कुठली यूज केली? अँगल मेथड यूज केली. पण आता मला डिस्टन्स द्यायची आहे, पण इथं तो काय दाखवतो? लेंथ आणि अँगल. मग मेथड मध्ये जायचं. सध्या कुठली सेटिंग आहे? अँगल. तर मग डिस्टन्सवर क्लिक करायचं. आता डिस्टन्स आली, सिलेक्ट करणार तर डिस्टन्सच येईल. ओके. आता मल्टिपल हवा असेल तर काय करायचं? मल्टिपल ऑन करायचं. ठीक आहे. आणि नेक्स्ट जर पॉलीलाईन आहे तर इथे बघा तो डायरेक्ट ऑप्शन देतो तुम्हाला पॉलीलाईन मध्ये पण. जो पाहिजे तो सिलेक्ट करायचा. आता इथे 3 ऑप्शन आहेत, तर कुठला घ्यायचा आहे? मी देतो डिस्टन्स. पॉलीलाईन. ठीक आहे. मल्टिपल घेतलं होतं आपण. सॉरी, इथं मल्टिपल येत नाहीये, पॉलीलाईन येत नाही, कारण की ही नॉर्मल लाईन आहे ना. आता आपलं काय राहिलंय? मल्टिपल ऑप्शन्स राहिलेला. मग मल्टिपल ऑन करतो मी. फर्स्ट सेकंड, फर्स्ट सेकंड, फर्स्ट सेकंड. कळलं? आणि जेव्हा पॉलीलाईन वर क्लिक करू आपण तर सगळे कॉर्नर्सला डायरेक्ट तो अप्लाय करणार. कळलं? जर ऑब्जेक्ट बघायला गेलं तर काय आहे की जर समजा आता इथे आपण टाकू एक 100x50. जर समजा हा कुठला टेबल आहे, टेबल टॉप आहे, तर मग तिथे आपल्याला काय करावं लागतं? फिलेट यूज करावं लागतं. बरोबर आहे. आता तिथे जर का मी रेडियस देतो 100 आहे तर मी 10चा रेडियस देतो. आता हा रेक्टँगल आहे ना, मग पॉलीलाईन घ्यायचं. चारी कॉर्नरला एकाच वेळी फिलेट देणार. ओके. पण जर समजा हा पार्ट असा आहे, जर आता आपण साईडनी बघतोय आणि यामध्ये मला काय की पहिल्या ऑप्शन मध्ये फिलेट द्यायचं आहे. ठीक आहे. आता आपण याची हाईट बघू किती आहे. टोटल किती आहे? 6 आहे. बरोबर आहे. मग ह्या केसमध्ये आपण काय करू? फिलेट रेडियस मी देतो समजा 3, पण ही पण पॉलीलाईन आहे. तुम्ही पॉलीलाईन म्हणून सिलेक्ट केला तर सगळ्या साईडला असा येईल. पण जर समजा स्पेसिफिक कॉर्नरला हवा असेल तर मग इथे असं करू शकता तुम्ही. कळलं? नेक्स्ट जो आहे तो आहे चाम्फर. बघा आता इथे जर चाम्फर मारायचा म्हटला तर मग मला काय की डबल एज येणार इथे. बरोबर आहे. तर समजा चाम्फर आपण देऊ 10 mm चा, पण सॉरी 5 चा ऑफसेट देऊ. ऑफसेट कमांड मी देतो 4. जेव्हा चाम्फर देऊ ना तर टेबल टॉप मध्ये अशी डबल एज दिसणार. बरोबर आहे. पण हेच जर चाम्फर शो करायचं आहे तर मग काय होणार? CHA एंटर. आता इथे आपल्याला काय करावं लागेल? मी देतो अँगल. ठीक आहे. इथे व्हॅल्यू आहे आपल्याकडं, मी देतो 2.5 आणि सेकंड अँगल देतो 45 डिग्री. फर्स्ट सेकंड, फर्स्ट आणि सेकंड. ठीक आहे. पण हा समजा थ्रू आउट आहे तर मग पॉलीलाईन कमांड घ्यायची. कळलं? असंच येईल ना प्रोफाईल. क्लिअर? तर ही झाली तुमची फिलेट चाम्फर कमांड. ज्या ऑब्जेक्टला पाहिजे जसा पाहिजे तसा यूज करू शकतात. प्लस आपण याचा थोडा एक ऍडव्हान्स बघू. ऍडव्हान्स मीन्स कसं असणार आहे? इथे 2 लाईन्स आहेत. F एंटर केला. बघा पहिली आणि दुसरी लाईन सिलेक्ट केली तर जॉईंट होणार, पण काहीतरी मिनिमम फिलेट आपण दिला होता 10, त्या हिशोबाने येणार. बट F एंटर शिफ्ट प्रेस करून ठेवायचं. पहिली लाईन आणि दुसरी लाईन सिलेक्ट केली तर कॉर्नर येणार आहे का? पण लाईन जॉईंट करतो तो. कळलं? अशा ठिकाणी तुम्ही एक्सटेंड कमांड नाही वापरू शकत, कारण की एक्सटेंड ऑन केलं तर सगळीकडेच ऑन होतं. मग त्यासाठी कुठली कमांड यूज करायची? फिलेट. आता समजा इथे एक आर्क आहे आणि इथे एक लाईन आहे. F एंटर शिफ्ट फर्स्ट आणि सेकंड. होणार आहे का? ही एका वेळी एकाच ऑब्जेक्टवर यूज होणार, कारण की हा आर्क जो आहे ना, काय होतंय? सर्कल जर बनवला मी, कसा बनणार आहे? असा. ही लाईन तर चालली आहे ना सरळ, जॉईंट होणार आहे का कधी?
पण ठीक आहे, आता असं लॉजिक लावलं होतं, आता तो जॉईंट होऊ शकते कुठे ना कुठे. मग एफ एंटर, शिफ्ट फर्स्ट आणि सेकंड, झाली जॉईंट. कळलं का? तुम्हाला काय करायचं आहे की जी प्रोफाईल आहे तिचं बिहेवियर कसं आहे त्या अकॉर्डिंगली तुम्हाला कमांड अप्लाय करायची आहे, तर तुम्हाला सोल्युशन भेटेल. गॉट इट? ठीक आहे, इथे आता हा टॉपिक पण आपला कव्हर झाला.